चला मंडळी, दिवाळी फराळ भाग 4 मध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत पातळ पोह्यांचा चिवडा। सगळ्यात आधी कढईमध्ये पातळ पोहे घालून त्यावर थोडंसं मीठ घालून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता याच कढईमध्ये तेल घ्यायचं आणि सगळ्यात आधी यामध्ये अगदी पातळ चिरलेला भरपूर असा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा। आता ही गोष्ट बऱ्याच लोकांसाठी नवीन असेल, पण विश्वास ठेवा, तळलेल्या कांद्यामुळे चिवड्याची चव अगदी नेक्स्ट लेवलला जाते। आता बारीबारीने शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे काप, डाळवे आणि काजू सुद्धा छान सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्यायचे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मनुके सुद्धा तळून घालू शकता। साहित्य आणि प्रमाण मी कमेंट सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे, ते चेक करायला विसरू नका। आता फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग, बारीक चिरलेली मिरची, बारीक ठेचलेला लसूण, भरपूर कढीपत्ता घालून छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे। यामध्ये शेवटी घालायचे आहे तीळ आणि हळद आणि छान ही फोडणी मिसळून घ्यायची। आता भाजलेल्या पोह्यांमध्ये धणेपूड, जिरेपूड, लाल मिरची पूड, आमचूर पावडर, मीठ आणि पिठी साखर एवढे सगळे जिन्नस घालायचे आणि त्यासोबतच सुरुवातीला तळून घेतलेले सगळे जिन्नस आणि तयार केलेली फोडणी पोह्यांमध्ये घालून अगदी हलक्या हाताने सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं। आणि अशा प्रकारे मंडळी तयार झालेला आहे आपला कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा। हा चिवडा तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा।